समासाचं वाचन केलं ते सुनंदा जोशी आणि सुवर्णाताई शेंडे या दोघी जणी सखोलच्या वर्गासाठी मला सुरुवातीला मदत करत होत्या आणि आता पूर्णपणे जबाबदारी म्हणजे गीता पठण आणि पेपर सोडवून घेणं ही सगळी जबाबदारी त्यांनी आता उचललेली आहे. त्यामुळे त्या दोघींनी एक एक ओवी वाचायची आणि आलेल्यांनी दोन भाग करून जशी पठणाची पद्धत आहे आपली दासनवमीचं पारायण आपण ज्या पद्धतीने करतो तसं आपण वाचायचं आणि त्याप्रमाणे आपलं वाचन झालं. खूप चांगल्या पद्धतीने झालं. तर ते आता आपण पुढे थोडासा तो भाग नंतर तुम्हाला आता ऐकायला मिळेल. गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक। गणाधीश जो हे गेहेची माझी वर्णना अंतरस्थितीची आपुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समाज चतुर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। पुढची एक ओवी वाचते। आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगूढ ज्ञान प्रगटे जनी श्रीराम समर्थ श्रीराम। झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम। हे जे आहे हा तुम्ही फाईल आणलेली आहे प्रत्येक वर्गाने उचलून दाखवणार नाही पण ही सखोल ह्याची जी नंतर जो हे फायनल केलं याची एक सीडी केली. आता हे आम्ही जे म्हटलं की पत्रद्वारा दासबोधाचे अनेक प्रकल्प हस्तलिखित आहेत आणि ती त्याच्यामध्ये ह्याचे फोटो आहेत आणि बाकी हे कसं झालं पुढे कशा पद्धतीने आलं. आता इकडे आमच्याकडे एक जण अभ्यासार्थी होता सगळ्यांचा आणि तो जो समासार्थी प्रश्न विचारलेला असायचा त्यामुळे त्याला जी भावना यायची तर तो तिथे चित्र काढून द्यायचा. हा इकडे उद्धव देशपांडे म्हणून आहे त्याचा इथे फोटो आहे त्याचा सत्कार मी त्यावर्षी केला होता जेव्हा ह्या पुस्तकाचा प्रकाशन केलं हस्तलिखिताचं आणि तिनं झेरॉक्सचं त्यावेळेला त्यांचा सत्कार केला होता आणि अतिशय सुंदर चित्र ह्याच्यामध्ये आहेत आणि हे जे सगळं आहे हे तुम्हाला वरती माझ्या पेजवरती रत्नात्रय जोशी पेज काढलं की तुम्हाला आमचे सगळे आणि याचंही 40 मिनिटाचं जवळजवळ ती सगळी चित्र तुम्हाला बघायला मिळतील. तर आम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली त्या जसं पार्ला दासबोध मंडळाची मला मदत असते तशी माझ्या घरी जो योग वर्ग गृहलक्ष्मी मंडळ संस्कार वर्ग जे जे काय वेगवेगळ्या नावाने चालत होतं त्यातल्याही अभ्यासार्थींनी पण तिथेही अभ्यास वर्ग सुरू झाला होता आणि पारायण पण चालू असतं तर त्यांनी पण त्याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत आणि मग त्या सगळ्याचं मी माझ्या नावाने हे पुस्तक काढलं कारण ह्याच्यामध्ये मला ज्या पद्धतीने मांडायचं होतं त्या पद्धतीने मी हा विषय मांडला आणि जी त्याच्यातले काही लेख पूर्ण घेतले आणि जे माझ्यामध्ये ते विषय येऊन गेलेले होते त्याच्यामध्ये त्यांचं जेवढं वेगळं होतं तेवढं फक्त घेतलं मी. तर अशा पद्धतीने हे छापील पुस्तक म्हणजे 16च्या अगोदर 14 किंवा 15 साली हे प्रकाशित झालेलं आहे. तर माझ्याकडे
म्हणजे हे अचानक सगळं ठरलेलं होतं, त्यामुळे कॉपीज नाही येत, नाही तुम्ही घेऊन आले असते एखाद्या वेळेला तुम्हाला घ्यायची असेल तर. आता आपण सोली सुखाकडे वळूया. त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला एवढ्या करता सांगितली. आणि या माझ्याकडच्या बायकांना असं वाटलं की आपण नाटक करूया, म्हणून मग तिथे गुरु शिष्य संवाद आहे आणि कोणीतरी एक सांगतोय अनुवाद, म्हणजे सूत्रधार असतो. तर असं तिघींचं मिळून त्यांनी नाटक लिहिलं, म्हणजे संवाद लिहिला. संवाद रूपामध्ये अर्थात सांगायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामध्ये तिला तिला आपण जागेवरच उभ्या राहिलो. या दोघी आणखीन एक आमचे शोभा हकेरकर, हा फक्त तिच्या ओळखतात म्हणजे ओळखत नाही त्यांना कळेल. तर या तिघींनी ते लेखन केलं आणि मग आम्ही त्या काळामध्ये सोयीसुख लोकांना समजावं किंवा समर्थांच्या काळामध्ये त्या काळात 13 तासाचा कार्यक्रम करायचा असायचा, समर्थ कृतज्ञता दिन या नावाने. तर तिथे ह्या लोकांनी ते पण सादर केलं बऱ्याच जणांनी. आणि आधी खूप तयारी खूप अगोदर झाली, ते पुस्तक उशिरा झालं. तर मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की शेवटी कोणीतरी आज आहे की आज नाहीये, मग दुसरी कोणीतरी ऐकता वेळेला आली. असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ते वाचन केलं संवादाचं. माझ्याकडचं जे मंडळ आहे ते हिंदीतलं, म्हणजे मराठी नाही, सगळे ते सगळे नॉन मराठी खूप आहेत. आता माझ्याकडे कमी झाल्या, आता पारायणाला 10-12 जणी नॉन मराठी यायच्या, आता दोघी तिघीच असतात फक्त. तर त्यांच्याकरता मी हिंदी ट्रान्सलेशन संबंध सोली सुखाचं केलं. एक दिवस मनात आलं आणि रात्री झोप येईना आणि एका बैठकीमध्ये सगळं हिंदी ट्रान्सलेशन मी केलं. मग त्याचा एक शैला करंदीकर म्हणून आहे, तिने एक स्वाध्याय साधना म्हणून आहे, त्याच्यामध्ये जो अर्थ आहे तो तिने हिंदीत केला. आणि माझा हिंदीमधला अर्थ सुशीलाताई जोशी होत्या त्यांनी, कारण माझं हिंदी म्हणजे फारच कठीण आहे, म्हणजे कविता सारखं लिहिता आलं, यमक साधता आलं, पण ते अर्थ लिहिताना फारच चुका झाल्या. तर अशा पद्धतीने हे असं तयार झालं. आणि म्हणून मी म्हटलं की हे माझं एकटीचं नाहीये सोली सुख. जरी मी आज निरूपण करत असले तरी मागच्या सगळ्यांचे उल्लेख केल्याशिवाय मला काही ते बरं वाटत नाही. आता आपण मूळ सोली सुखा